काय करावं. तर आता एवढं बेकार नियोजन झालंय ना भाई. कुठं काय नियोजन झालं. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग. तिच्या माहेर हे काय रे गाईज चाललं आहे आम्ही. चलो बाय बाय गाईज. लॉंग ड्राईव्ह पे चल चल. डायरेक्ट आता चाललोय कळसूबाईला नॉनस्टॉप. आणि तर बाबा आज आम्ही कुठं चाललोय. मी आता मुंबईला चालले. अयो बाबा काय खोटं बोला ते. आम्ही मुंबईला नाही चाललो बाबा. गेस करा आम्ही कुठं चाललोय. भरपूर चालले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरवर कळसोई. हा तिकडे चाललोय. एकदम बरोबर उत्तर दिलंय बाबा. मग तुम्हाला काय पाहिजे त्याविषयी. एकदम बरोबर उत्तर दिले याबद्दल. काय भेट वस्तू पाहिजे तुम्हाला. भेट काही नाही. भेट काय पाहिजे म्हणजे काहीच नाही पाहिजे. समोर 1 करोड रुपये ठेवले तरी पण नाही पाहिजे. अयो बाबा सिग्मा डायरेक्ट. चलो बाय बाय गाईज. काय म्हणला तेल कामाच्या तेल कामाच्या रेंगे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो आम्ही मोटरसायकल वरून डायरेक्ट आलोय 4 व्हीलर मध्ये. ते पण लॉर्ड अल्टो मध्ये. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय अकोल्यामध्ये. इथं आपल्याला थोडासा शॉपिंग करायची. बाजार विजार घ्यायचाय. काय म्हणतो भावा ओळखलं काय. मग अरे तिकडनंच बघत होतो म्हटलं. मी बघितलं होतं पण म्हटलं कशात ओळखते काय. नाही काय नाही त्याला काय नाव. एकदम भारी वाटलं भाई. अकोल्याचे फॅन्स फॉलोअर्स भाऊ भेटले. एकदम भारी वाटलं. इथं आपण फ्युल अप करून घेतलंय आपल्या लॉर्ड ऑल्टो मध्ये. आणि इथून कळसूबाईला लवकरात लवकर पोहोचायचंय. 8:30 वाजले. मित्रांनी सांगितलेल्या लोकेशनवर आपण जस्ट 2 मिनिटात पोहोचतोय. एवढा टाइम कोणी लावून दे का. अरे काय सांगू आता. यार तू उतर ना. हा भाऊ आहे ना. सांगितलं किती वाजता माहिती का. गायांचं आवरायचं म्हणलं 4 वाजता निघतो. भाऊ निघालाय 6 वाजता. आता याचं घ्या ऐकून तुम्ही. चालूच राहतं थोडंफार. आपली लॉर्ड अल्टो इथं पार्क केली. आणि आपल्याकडे लाईट कमी असल्यामुळे मी ब्लॉग थोडा कमी शूट करेन लो लाईट मध्ये. उद्या सकाळी जास्त ब्लॉग शूट करेन टेंट वगैरेचा नाही का. मग आता इथून आता निघतोय लगेच वर. तब्बल ट्रेक चालू होऊन फक्त किती मिनिटं आली असतील. 10-15 मिनिटं. मुंबईचे पाहुणे येईल होते. मुंबईचे पाहुणे थकून गेले भाऊ. 9:54 झाले. खाली सगळे थकून गेले. खाली वर यायचं नावच घ्या नाही. आम्हाला गरमाट झालंय फार. आणि रात्रीचे किती वाजले. 11 वाजले. पायऱ्या आता शिक लागल्या. फायनली जे रील मध्ये बघत होतो तेच ते आता डोळ्यांनी पण बघतोय. शिड्या लागल्या फायनली नाही का. चला काय इसी बहाने एक रील शूट हो जाए. पायऱ्या चढायला चालू केलोय. आणि निम्म्या याच्यातच मी ट्रॅफिक जाम केली. कारण मला काय डायलॉग मारायचा आहे. तर सगळ्यांचं लक्ष आहे का. काय म्हणायचं. बेकार रे. कम्प्लीट 12:03 ला आपण इथं वर पोहोचलेलो. इथं विहीर आहे. आता भात शिजू मस्त. हे काय सरपण गोळा करून घेतले. आता भात शिजवायचा. ही आपली जागा आहे. आणि इथं लवकरच आपण भात पेटवणार आहे. भात शिजवणार आहे. आज हवा तंग झाली काय मला माहित नाही का तंग झाली. हवामानामुळे का या बॅक्टेरियामुळे मला तेच नाही काढलं. पण आता गपचूप भात बनवायचा आहे आणि भात खायचा आहे. बॅक्टेरिया मोक्कार जाऊ. बर इथं फुटाणे सोललेले. गाजर आहे. डोबळी मिरची आहे. राईस मसाले ताट कांदे. विषय एकदम बेकार आहे. चुलीवर ठेवणार आहे. हे बोललंच भाऊ मध्ये. आता हे कटच नाही करणार मी. एवढ्या रात्रीचं या पाहुण्याकडून आपण हळद घेतली. कारण आपण हळद विसरलो होतो. आणि इथं एवढे भांडू राहिले ना भाऊ. एवढा भात करायला पाहिजे. कोणचं ऐकावं कोणचं ऐकावं. अजून बटाट्यांचं तर नाही माहिती. पण इथं एकदम भारी वास येऊ राहिलाय भाऊ. कम्प्लीट 2 वाजता आमचं जेवण होणार आहे. आजचं नाही कालचं. भात एकदम क्वालिटी भात तयार झालाय. म्हणजे तुफान. आता जेवण करू. एकदम भूक लागेल. कधी